चंद्राच्या श्रवण नक्षत्रात यमाचा प्रवेश, 4 राशींच्या प्रतिष्ठेत वाढ, धनसंचयाचे योग. ज्योतिषशास्त्रात कर्म, न्याय आणि फलितांचा अधिपती मानला जाणारा यमग्रह 2026 मध्ये महत्त्वपूर्ण नक्षत्र परिवर्तन करणार आहे. चंद्राच्या श्रवण नक्षत्रात यमाचा प्रवेश होत असल्याने सर्वच राशींवर त्याचा प्रभाव जाणवेल. मात्र या गोचराचा विशेष लाभ 4 राशींना होणार असल्याचे ज्योतिषशास्त्र सांगते. 3 मार्च 2026 मंगळवार रोजी दुपारी 2:06 यमग्रह श्रवण नक्षत्रात प्रवेश करेल. श्रवण नक्षत्र हे ज्ञान, संवाद, ऐकण्याची क्षमता आणि प्रतिष्ठेशी संबंधित मानले जाते. त्यामुळे यमाचा हा नक्षत्र बदल कर्मानुसार फळ देणारा ठरणार असून अनेकांसाठी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर तोडगा काढणारा ठरू शकतो. आता जाणून घेऊया या 4 राशी कोणत्या ते. कर्क राशीला आर्थिक स्थैर्याचा काळ. कर्क राशीच्या जातकांसाठी यमाचा श्रवण नक्षत्रातील प्रवेश अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. आर्थिक आघाडीवर सकारात्मक बदल दिसून येतील. उत्पन्नाचे नवे स्रोत खुलू शकतात आणि खर्चावर नियंत्रण मिळेल. वैवाहिक जीवनात समन्वय वाढेल. जीवनसाथीशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. व्यावसायिक किंवा वैयक्तिक पातळीवर मोठी यशस्वी पावले उचलण्याची संधी मिळू शकते. स्वतःची ओळख आणि आत्मविश्वास वाढवणारा हा काळ ठरू शकतो. कन्या राशीमध्ये आनंदाच्या बातम्यांचे योग. कन्या राशीच्या जातकांसाठी यमाचा नक्षत्र प्रवेश शुभ परिणाम देणारा ठरू शकतो. विशेषतः संतान पक्षाकडून समाधानकारक बातमी मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. सर्जनशीलता वाढेल आणि आत्मविश्वासात लक्षणीय सुधारणा होईल. नेतृत्व गुण अधिक प्रभावी होतील. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्याचे सकारात्मक फळ मिळू शकते. कौटुंबिकांसोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान देणारा ठरेल. वृश्चिक राशीसाठी अचानक यशाचे संकेत. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा गोचर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अचानक यश मिळण्याची शक्यता असून जुने गुंतवणूक व्यवहार फायदेशीर ठरू शकतात. व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल दिसून येतील. दीर्घकाळ चालू असलेल्या अडचणी दूर होण्याचे संकेत आहेत. मानसिक तणाव कमी होईल आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आयुष्यात नव्या दिशेने वाटचाल करण्याची संधी मिळू शकते. धनु राशीला प्रगती आणि बचतीचे मार्ग. धनु राशीच्या जातकांसाठी यमाचा श्रवण नक्षत्रातील प्रवेश विशेष लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो, ज्यामुळे आर्थिक तंगी दूर होईल. बचतीचे नवे मार्ग सापडतील. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. कार्यस्थळावर सुरू असलेल्या अडचणींचा शेवट होऊ शकतो. कौटुंबिक नात्यांमध्ये सुसंवाद वाढेल आणि करिअरमध्ये प्रगतीचे नवे दरवाजे खुलतील. यमग्रहाचा हा नक्षत्र गोचर कर्म, संयम आणि सातत्याची परीक्षा घेणारा असला तरी योग्य वेळी योग्य फळ देणारा ठरणार आहे. विशेषतः या 4 राशींसाठी हा काळ प्रतिष्ठा, आर्थिक स्थैर्य आणि मानसिक समाधान देणारा ठरू शकतो. तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.